तर काय सांगाल, सरकारनं कर्जमाफी केली, किती शेतकऱ्यांना न्याय मिळाला, काय वाटतं तुम्हाला? जिल्ह्यामध्ये 1,07,000च्या पुढे शेतकरीचे थकीत कर्जवाले त्या ठिकाणी आहेत. परंतु KYCच्या नावाखाली सरकारनं त्यांना दाबून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेले, त्यांच्यावरती ते अन्याय त्या ठिकाणी करतात. KYCमुळे अनेक अडचणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना येतात. माझ्या मते 80,000 शेतकरी या लाभापासून त्या ठिकाणी वंचित आहे आणि शेतकऱ्या संदर्भामध्ये वेळोवेळी फक्त डेडलाईन देण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करतं. आकडेवारीनुसार जवळजवळ 70% शेतकरी हा अल्पभूधारक त्या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक दिवशी 3 आत्महत्या ह्या जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतात. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं सोडून KYCच्या नावाखाली त्यांना दाबण्याचं काम त्या ठिकाणी करतात. परंतु काँग्रेस पक्ष त्यांना जोपर्यंत न्याय त्या ठिकाणी दिला नाही आणि जोपर्यंत सरकार शब्द पाळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणाने उभा राहू. मला या बाबतीमध्ये असंही कळलं, मी काल जाफराबाद आणि भोकरदनच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी होतो. मध्येच मावरा हा भाग त्या ठिकाणी येतो आणि मिरचीचं उत्पादन त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. काही राजकीय हस्तक आणि त्यांचे दलाल हे मिरचीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण आणण्याची भावना मला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितली. आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वस्त केलंय की आपल्या पाठीशी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी ठाम आहे आणि ह्या राजकीय पक्षाचे जे दलाल आहेत, शेतकऱ्यांनी जर त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्याला घेऊन त्या राजकीय पक्षांना त्याचं डोकं ठिकाण्यावर आणू आणि जे दलाल असतील मिरचीचे दलाल त्यांना सुद्धा ठिकाण्यावर आणण्याचं काम काँग्रेस भविष्यात त्या ठिकाणी करेल.